श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 143. शेंदूरजनच्या ब्राह्मणाला आभास. सर्वज्ञ शेंदूरजनला गेले. ते पिंपळाच्या झाडाखाली बसले. ब्राह्मण वडाच्या झाडाखाली बसला होता. बाईसाने त्याला बघून म्हटले, बाबा हा तोच ब्राह्मण नव्हे? सर्वज्ञांनी सांगितले, हो बाई. बाईसाने विचारले, पण बाबा हा आपल्या जवळ का येत नाही? सर्वज्ञांनी सांगितले, बाई आमचे दर्शन त्याला तेथेच होत आहे. बाईसाने विचारले, ते कसे बाबा? आपण येथे असून त्याला तेथे कसे दिसत आहात? सर्वज्ञांनी सांगितले, ते त्याला दिलेल्या एका शक्तीचे कार्य जा त्याला बोलवून आणा. बाईसा गेली आणि सांगितले, भटो बाबा आले आहेत, चला ना. त्याने सांगितले, हे काय? सर्वज्ञ येतेच तर आहेत. यावर सर्वज्ञांनी चातकाचा दृष्टांत सांगितला. चातक कसे? तो गावोगावी देशोदेशी नदोनदी बावी पोकरणी असती, परी तेतची उदके न सेवी, वरोती चाचू करोनी उदले, या मेघाची वास पाये, तो वरिके ते स्वीकरी. तसेच सर्वज्ञ जड चेतन विषय पदार्थ आहेत व ती उपभोगण्याची वासना पण आहे, परंतु त्या विषय सेवनेने मोक्ष अंतरेल म्हणून तो विषय सेवना करीत नाही. त्याला परमेश्वर आपल्या जवळ जन्मवून अपरोक्षादी क्रमाने मोक्ष देतात. बाईसाने त्याचे खांदे धरून हलवले आणि त्याला झालेला शक्ती संचार आकर्षिला गेला. मग विचारू लागला, बाई सर्वज्ञ कोठे आहेत? बाईसाने म्हटले, पलीकडे बाबा उभे आहेत ना. मग सर्वज्ञांजवळ आले, दंडोते घातली, श्रीचरणा लागले. सर्वज्ञांना आपल्या घरी नेले. घडी सडा समार्जन केले. चौकात रांगोळ्या भरल्या. सर्वज्ञांना तेल उठणे लावून आंघोळ घातली. पूजा वसर केला. सर्वज्ञांचे जेवण झाले. गुन्हा केला. पानाचा विडा घेतला. मग तेथे मुक्काम झाला. श्री गोपाळ कृष्ण भगवान की